नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि 9वा हप्ता या हप्त्या संदर्भात चर्चा करणार आहोत। यानंतर कर्जमाफी असेल आणि तिसरी योजना पीक विमा योजना, यंदाचा सरसकटचा पीक विमा सरसकट 17,500 रुपये सरकारच्या माध्यमातून जो मंजूर झालेला आहे, तर तो कधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप होणार, कोण्या पिकासाठी वाटप होणार आणि ऍक्च्युअली कोणत्या तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा वाटप होऊ शकतो, या संदर्भात सगळी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे। तर सर्वात प्रथम पहिला शेतकऱ्यांना मोठा पडलेला प्रश्न तो म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि 9वा हप्ता कधी येणार। आणि हा प्रश्न शेतकऱ्यांना पडणं साहजिकच आहे, कारण की पीएम किसानचा नुकताच 22वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। आणि नमो शेतकरीचा जो काही 8वा हप्ता होता तो 2025 मध्येच यायला पाहिजे होता, नोव्हेंबर डिसेंबर मध्ये। मग आता मार्च महिना संपत आलेला आहे, मार्च महिना सुद्धा संपत आलेला आहे, तरी सुद्धा नमोचा 8वा हप्ता आलेला नाही, 9वा सुद्धा आलेला नाहीये। मग नमोचे हप्ते कधी येणार हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे। याचं उत्तर असं आहे की नमो शेतकरीचा जो काही पेंडिंग 8वा हप्ता जो आहे, 8वा हप्ता आणि 9वा हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहेत। नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्यासाठी राज्यातले 90,41,241 शेतकरी पात्र आहेत। याबरोबरच नमो शेतकरीच्या 9व्या हप्त्यासाठी सुद्धा राज्यातले 90,41,241 शेतकरी पात्र आहेत। आणि या शेतकऱ्यांना नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्यासाठी जो काही निधी लागणार आहे त्यावरती सरकारच्या माध्यमातून RFT साइन करण्यात आलेला आहे। त्यामुळे नमो शेतकरीसाठी 8वा हप्ता जो आहे तो 1850 कोटी रुपयाचा वितरित केला जाणार आहे। आणि नमो शेतकरीचा 9वा हप्ता सुद्धा 1850 कोटी रुपयाचा वितरित केला जाणार आहे। आणि नमो शेतकरीचा 8वा आणि 9वा हप्ता जे वाटपाचा जो मार्ग आहे तो अखेर मोकळा झालेला आहे असं आपण म्हणू शकतो, कारण की एकंदरीत दोन्ही हप्ते वितरित करण्याकरिता 3700 कोटी रुपयाचा निधी सरकारला लागणार आहे। आणि 3700 कोटी रुपयाचा निधी लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरीचा 8वा आणि 9वा हप्ता म्हणून राज्य सरकार वितरित करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे। आणि एकंदरीत नमो शेतकरीचा 8वा आणि 9वा हप्ता एकत्र येण्याकरिता तुम्हाला लँड सीडिंग, आधार सीडिंग, KYC आणि तुमच्याकडे फार्मर ID असणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण की बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता आलेला नाहीये। त्यामुळे पीएम किसानचा तुम्हाला 22वा हप्ता आला नाही, तसंच मग नमो शेतकरीचा येणार नाही। त्यामुळे तुम्हाला ते यायचं असेल किंवा मिळवून घ्यायचं असेल तर ही 4 कामे करणं अत्यंत महत्त्वाचं आणि गरजेचं बनणार आहे। त्यानंतर मित्रांनो, दुसरी योजना आहे राज्यातली शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी। मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की राज्य सरकारने या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेची घोषणा केली। राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून या कर्जमाफी योजनेची घोषणा केली। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंत कर्ज माफ होणार आणि जे रेग्युलर शेतकरी आहेत त्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहन अनुदान देणार अशी घोषणा सरकारने केली। परंतु याच्या अटी शर्ती, पात्रता, लाभ कसे असणार आहे तुम्हाला 2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला दुसरा कोणता व्हिडिओ बघण्याची आवश्यकता नाही। तर मित्रांनो, कर्जमाफीसाठी पात्रता व लाभ हा कसा असणार आहे मी थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचं कर्ज, पुन्हा एकदा सांगतो, ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत आहे अशा शेतकऱ्यांचं कर्ज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत 2 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार आहे। पुन्हा एकदा तारीख लक्षात घ्या, 30 सप्टेंबर 2025 पर्यंत तुमचं कर्ज थकीत असेल तर तुमचे 2 लाख रुपये माफ होणार आहेत। नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहन अनुदान कसं मिळणार? आता गेल्या 5 आर्थिक वर्षामध्ये 2020-21 ते 2024-25 या कालखंडामध्ये नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना या 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळणार आहे। मागच्या 5 वर्षामध्ये तुम्ही नियमित कर्जदार शेतकरी परतफेड करत असाल तरच तुम्हाला 50,000 रुपयाच्या प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळणार आहे। आणि 30 सप्टेंबर 2025 पर्यंत तुमचं कर्ज थकीत असेल तरच तुम्हाला 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। सरकारचे नियम आणि धोरण तुम्ही लक्षात घ्या। त्यानंतर मित्रांनो, या कर्जमाफीसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून 40,000 कोटीचा निधी प्रस्तावित आहे। राज्यातील सुमारे 24,73,000 शेतकऱ्यांकडील कर्जाची थकबाकीसाठी 40,000 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित आहे। यासाठी अंमलबजावणी व आवश्यक प्रक्रिया आता कोणत्या आहेत? आता याची अंमलबजावणी आणि आवश्यक प्रक्रिया खूप महत्त्वाच्या असतात। आता या प्रक्रिया किंवा शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी पात्र होण्यासाठी शेतकऱ्यांना कोणतं काम करावं लागणार हे खूप महत्त्वाचं आहे। त्यामध्ये मित्रांनो, आधार कार्ड आणि बँक खाते लिंक करणं अत्यंत महत्त्वाचं अनिवार्य आहे। त्यासाठी थेट लाभ शेतकऱ्याच्या खात्यामध्ये
मिळवण्याकरिता आणि पीक कर्ज खात्यामध्ये लाभ मिळवण्यासाठी या आधारला बँक खातं लिंक असणं महत्वाचं आहे, कारण की तुमच्या आधार थ्रू तुमची कर्जमाफी होणार आहे. आता सर्वात प्रथम शेतकऱ्यांना दुसरा प्रश्न पडतो की कर्जमाफीच्या याद्या कधी येणार, कारण की यादीमध्येच पात्र लाभार्थी तुम्हाला कळत असतात. तुमचं जर यादीमध्ये नाव असेल तर तुम्ही कर्जमाफीसाठी पात्र होणार असं शेतकऱ्यांना वाटतं. मग आता मित्रांनो, कर्जमाफीच्या याद्या पुढच्या एप्रिल आणि मे महिन्यामध्ये अंतिम याद्या जाहीर होणार आहेत. सहकार आयुक्तांच्या माध्यमातून कर्जमाफीच्या लाभार्थ्यांची यादी एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये प्रसिद्ध केली जाणार आहे आणि या योजनेसाठी 40,000 कोटींचा निधी प्रस्तावित आहे आणि एकूण थकबाकीदार शेतकरी, जसं की समितीने जो अहवाल दिलेला आहे त्या समितीच्या अहवालानुसार राज्यातल्या 24,73,566 शेतकऱ्यांकडे, म्हणजे या शेतकऱ्यांकडे 24,73,566 शेतकऱ्यांकडे कर्ज थकीत आहे आणि या शेतकऱ्यांकडे जवळपास 35 ते 37,000 कोटींचं कर्ज आहे. मग या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असल्याची माहिती सध्या आपल्याला समोर येत आहे. याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र झालेले लाभार्थी, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र झालेले लाभार्थी, या दोन्ही लाभार्थ्यांना सुद्धा या म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत पुन्हा जर ते शेतकरी लाभ होत म्हणजे पात्र होत असतील तरी त्यांना कर्जमाफी दिली जाईल, अशी एक माहिती सध्या समोर येत आहे. आता हे झालं मित्रांनो कर्जमाफी संदर्भामध्ये, परंतु पुढचा अपडेट आहे ते म्हणजे खरीप हंगाम 2025 चा पीक विमा. तुम्हाला तर माहितच आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सरसकट किमान 17,500 रुपयाचा पीक विमा शेतकऱ्यांना मंजूर केलेला आहे. मग हा पीक विमा कधी वाटप होणार, कोण्या शेतकऱ्यांना मिळणार, कोण्या पिकासाठी मिळणार, हा शेतकऱ्यांना मोठा प्रश्न पडलेला आहे. यामध्ये मित्रांनो सोयाबीन असेल, मूग असेल, तूर असेल, उडीद असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, मक्का असेल, कांदा असेल, सोयाबीन असेल किंवा तुमची तूर असेल किंवा कपाशी असेल, या सर्व पिकाचा पीक विमा किमान 17,500 रुपये प्रति हेक्टर पर्यंत पुढच्या 2 आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप केलं जाईल, अशी माहिती, नवीन माहिती, लेटेस्ट माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून सादर करण्यात आलेली आहे. ज्याच्यामध्ये आता आपण पाहायला गेलं तर 100%, 80 ते 100% पर्यंत नुकसान असलेले जिल्हे अहिल्यानगर जिल्हा, सोलापूर जिल्हा, नांदेड जिल्हा, याचबरोबर हिंगोली जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्हा, या जिल्ह्यामध्ये 80 ते 100% पर्यंत नुकसान आहे. त्यामुळे सर्वाधिक पीक विमा या जिल्ह्यामध्ये मिळू शकतो. मित्रांनो 75% नुकसान असलेले जिल्हे ज्याच्यामध्ये बीड जिल्हा असेल, बुलढाणा असेल, धाराशिव असेल, लातूर असेल, परभणीमध्ये 75% पर्यंत, परभणीमध्ये 50% पर्यंत नुकसान आहे. त्यानंतर पुढचे काही जिल्हे ज्याच्यामध्ये नाशिक असेल, जळगाव असेल, यवतमाळ, अकोला, वाशिम, वर्धा, म्हणजे या सगळ्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान आहे. आणि बाकीचे जे उर्वरित, आता या जिल्ह्यापैकी ज्या जिल्ह्यांची मी नावं घेतलेली नाहीत, या सर्व जिल्ह्यामध्ये 34% पर्यंत नुकसान आहे. सर्व 34% पेक्षा जास्त नुकसान असलेल्या जिल्ह्यामध्ये किमान 17,500 रुपयाचा पीक विमा मिळणार असल्याची माहिती सुद्धा सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. एकंदरीत मित्रांनो आपण जर पाहायला गेलं तर पुढच्या 2 आठवड्यामध्ये पीक विम्याचं सरसकट वितरण होणार आहे. विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना किती रुपये रक्कम ठरवायची त्याचं कॅल्क्युलेशन ठरवलं जात आहे. मंडळनिहाय कॅल्क्युलेशन होत आहे. शेतकऱ्यांच्या क्लेमनुसार म्हणजे त्यांच्या पावतीनुसार किंवा जे त्यांनी जेवढ्या क्षेत्राचा पीक विमा भरलेला आहे त्यांचं कॅल्क्युलेशन होत आहे आणि हे कॅल्क्युलेशन संपल्यावर पुढच्या 2 आठवड्यामध्ये पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचं वितरण होईल. तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पीक विम्याच्या वाटपा संदर्भामध्ये, कर्जमाफी संदर्भामध्ये आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्या संदर्भामध्ये संपूर्ण अपडेट आणि माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा. प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो या माहितीसह मी तुर्तास इथेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.